गुड इव्हनिंग एव्हरीवन. एम आय ऑडिबल क्लिअरली? माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके, थँक्यू. तुमचे आज इंग्लिश ग्रामरची रिव्हिजन घेणार आहे मी. टेन्स टेन्स शिकून झालेत की नाही तुम्हाला? इंग्लिश ग्रामर मध्ये टेन्स झालेले आहेत तुमचे. आपण आज त्याची रिव्हिजन घेऊया. ओके. या रिव्हिजन मध्ये मी तुम्हाला परत एकदा टेन्सेस समजावून सांगणार आहे. आज आपण फक्त सिंपल टेन्स, ओके, म्हणजेच फक्त आपण प्रेझेंट टेन्सचे जे पार्ट आहेत, सिंपल, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट कंटिन्युअस, तेच घेणार आहोत. आणि तुम्ही त्याच्याबद्दल मला एक्झाम्पल्स सांगायचे आहेत. आणि मी सुद्धा तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवणार आहे. त्यामधून तुम्ही आयडेंटिफाय करायचे आहेत की हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, कोणत्या टेन्सचे. ओके. तर आता आपण बघूया, एकदा परत रिव्हिजन करूया. बघा, स्क्रीन दिसते का सर्वांना? टेल मी इफ माय स्क्रीन इज विजिबल और नॉट. ओके, थँक्यू. सी, तर इंग्लिश ग्रामर मध्ये आपण मराठी ग्रामर आणि हिंदी ग्रामर मध्ये सुद्धा मी तुम्हाला काळाचे प्रकार मराठी ग्रामर मध्ये आणि हिंदी ग्रामर मध्ये आपण काल के भेद हे सगळं शिकलोय, बरोबर. तर आता इंग्लिश ग्रामर मध्ये सुद्धा तुम्ही टेन्स शिकला आहात. आपण आज फक्त त्याची रिव्हिजन घेणार आहोत. ओके. टेन्सेस आर ऑफ 3 टाइप्स: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. टेन्सचे किती टाइप्स असतात? 3. प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ अँड फ्युचर टेन्स इज भविष्यकाळ. ओके. या सगळ्या टेन्सचे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स, याचे काही सब टाइप सुद्धा आहेत. ओके. त्याचे अजून काही प्रकार पडतात. तर प्रेझेंट टेन्सचे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, असे 4 प्रकार पडतात. ओके. त्याचप्रमाणे पास्ट टेन्सचे सुद्धा सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, असे 4 प्रकार पडतात. तर फ्युचर टेन्सचे सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, असे 4 प्रकार पडतात. ओके. टेल मी, तुम्ही हे सगळं शिकला आहात ऑलरेडी? ओके. हे सगळं शिकवलं गेलेलं आहे तुम्हाला अगोदर. ओके. तर टुडे वी आर जस्ट रिवाइजिंग देम. ओके. तर आज आपण फक्त प्रेझेंट टेन्सचे जे 4 टाइप्स आहेत ते मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये समजावून सांगणार आहे. ओके. तर प्रेझेंट टेन्सचे 4 टाइप्स कोणते आहेत बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. तर त्यामधील सिंपल प्रेझेंट टेन्सचा पहिला पार्ट आपण घेणार आहोत, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. प्रेझेंट टेन्सचा पहिला पार्ट आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साधा वर्तमान काळ. ओके. साधा वर्तमान काळ. तर बघा, हे वाक्य बनवण्यासाठी इथे तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. त्याआधी बघा, सब्जेक्ट मध्ये काय दिलेलं आहे? आय, वी, यू, दे, ही, शी, इट. ओके. हे काय आहे? सब्जेक्ट म्हणजे कर्ता. कोणत्याही वाक्यातील सब्जेक्टने आपण सुरुवात करतो की नाही, तो कर्ता म्हणजे इथे दिलेला आहे. तो कोणताही असू शकतो. मी, आपण, तुम्ही, ते, तो, ती, किंवा एखादी वस्तू असेल तर आपण इट लिहिणार. ओके. बघा, आणि हेल्पिंग वर्ब बघा, फॉर्म्युला काय आहे? पहिले सब्जेक्ट लिहायचा, नंतर हेल्पिंग वर्ब लिहायचा आणि त्यानंतर मेन वर्ब. आणि मेन वर्बचा जो फॉर्म आहे पहिला V1 फॉर्म, म्हणजे मेन वर्बला काहीही बदल करायचा नाही. जर स्पीक असेल तर त्याचा स्पीकच राहणार, रीड असेल तर रीडच राहणार. ओके. सिंग असेल, सिंगच राहणार, क्राय असेल तर क्रायच राहणार. मेन वर्बला कोणताही प्रकारचा आपण बदल करायचा नाहीये. तर सिंपल प्रेझेंट टेन्स बनवण्यासाठीचा तुमचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब
प्लस मेन वर्ब. मग हेल्पिंग वर्ब कोणता आहे बघा, डू अँड डज. मग डू अँड डज या दोघांचा वापर सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या वेळी करायला पाहिजे. जर तुमचा कर्ता सब्जेक्ट आय, वी, यू आणि दे असणार तर तुम्ही काय वापरणार, डू. डू हा हेल्पिंग वर्ब तुम्ही वापरला पाहिजे वाक्यामध्ये. जर तुमचा सब्जेक्ट किंवा कर्ता हा ही, शी आणि इट असेल then you will use does, does, does as a helping verb. ओके. मेन वर्ब, त्यानंतर येणार तुमचा मेन वर्ब. मेन वर्ब असणार आहे तो त्याच्या V1 फॉर्म मध्येच राहणार आहे. म्हणजे त्याला तुम्ही पास्ट पार्टिसिपल किंवा पास्ट टेन्स असं काहीही करायचं नाही. ईडी लावणे किंवा en करून आपण त्याचा पास्ट पार्टिसिपल बनवतो तसं काहीही करायचं नाहीये. वर्बला त्याच्या मेन फॉर्म मध्येच यूज करायचं आहे. ओके. मग सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य कशा प्रकारे यूज होतात, त्याचा युजेस काय असतो बघा. इट डिनोट्स ऑल द हॅबिच्युअल ऍक्शन अँड द ऍक्शन दॅट टेक्स प्लेस इमिजिएटली. आपल्या ज्या हॅबिट आहेत, आपल्या सवयी आहेत, त्या सगळ्या ज्या आहेत त्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण दाखवतो. आणि ज्या क्रिया एकदम लगेचच, एकदम पटकन, इमिजिएटलीच होतात त्या सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येतात. ओके. बघा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब दॅट वुड बी डू ऑर डज. जर आय, वी, यू, दे असेल तर यू विल यूज डू. इफ देर विल बी ही, शी, इट देन यू विल यूज डज. main verb will be in the same form and then okay subject, helping verb and main verb. बघा इथे मेन वर्ब बघा V1 फॉर्म कोणता आहे बघा वर्बचा, स्पीक, शाईन. ओके. जर त्याला es और yes लागला तर स्पीक्स, शाईन्स. ing लागला तर स्पीकिंग, शायनिंग. पास्ट फॉर्म V2 फॉर्म बघा, V1 फॉर्म मध्ये तुम्ही वाक्यानुसार स्पीक, स्पीक्स वापरू शकता. V2 फॉर्म मध्ये स्पोक, शोन म्हणजे काय झालेला आहे, पास्ट टेन्स झालेला आहे. आणि वर्बचा तिसरा फॉर्म V3 फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल, स्पोकन आणि शोन. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. मग इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेला आहे. आय हा काय झाला, सब्जेक्ट. डू, आय नंतर आपल्याला डू वापरायचा आहे. जर ही आणि शी असतं तर आपण काय वापरलं असतं, डज. ओके. आय, यू, वी ला आपण काय वापरायचं आहे, डू. आय डू स्पीक इंग्लिश. स्पीक हा काय झाला, वर्बचा मेन वर्बचा V1 फॉर्म. बघा इथे V1 फॉर्म दिलेला आहे आपल्याला, मेन वर्बचा V1 फॉर्म. मग त्यामध्ये ते स्पीक दाखवलेला आहे. रीड पण लिहू शकता तुम्ही, कोणताही तुम्ही क्रियापद, कोणताही वर्ब यूज करू शकता. मग आय डू स्पीक इंग्लिश हे काय झालं, तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं एक वाक्य झालं. ओके. समजलं सगळ्यांना सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला कसा आहे, त्यामध्ये आपण कसा उपयोग केला सब्जेक्टचा आणि वर्बचा, समजलाय सगळ्यांना. ओके. तर लक्ष द्या इकडे. सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला जर ओळखायचा असेल, आता हे मी तुम्हाला सांगितलं बनवायचा कसा, बरोबर. सिंपल प्रेझेंट टेन्स बनवायचा कसा ते मी तुम्हाला सांगितलं त्याचा फॉर्म्युला. पण तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले असतील तर त्यासाठी कीवर्ड्स आहे एव्हरी, डेली, मोस्टली, जनरली, युजली, कॅज्युअली, नॉर्मली, रेग्युलरली, ऑलवेज, ऑफन, रेअरली, समटाइम्स, सेल्डम, हार्डली, ऑन संडे, एव्हर, नेव्हर, फर्स्ट अँड देन. असे जर वर्ड्स आले, हे काही कीवर्ड्स आहेत, असे वर्ड्स आले तर तुम्ही त्या वाक्याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणून लिहू शकता. ओके. एव्हरी, डेली, मोस्टली, जनरली, युजली, कॅज्युअली, नॉर्मली, रेग्युलरली असे हे काही वर्ड्स आहेत. ओके. समजलं सगळ्यांना सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय राहणार, सब्जेक्ट नंतर तुमचा हेल्पिंग वर्ब. जर आय, यू, वी असेल तर तुम्ही तिथे डू लिहिणार. ही, शी असेल तर तुम्ही तिथे डज लिहिणार. आणि देन इट विल नेक्स्ट विल बी युअर मेन वर्ब. मग सिंग, रीड, क्राय, लाफ काही येऊ शकतं तो मेन वर्ब. ओके. समजलं असेल तर प्लीज राईट वन सेंटेन्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. चला सिंपल प्रेझेंट टेन्सचा एक सेंटेन्स मला लिहून दाखवा.
सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये V1 फॉर्म आहे, त्यामुळे तुम्ही क्रियापदाला यस लावू शकता. ओके. शी राइट्स बुक, शी राइट्स नॉवेल्स, हे पण तुम्ही लिहू शकता. व्हेरी गुड. मोस्टली शी इज absent फॉर द स्कूल. गुड. आय डू स्विम इन पूल. येस. ही रीड्स लाउडली. गुड. Okay, you do all the homework. Yes. He talks loudly. Okay. Okay, done. He reads slowly. Slowly. Okay, slowly लिहिलं पाहिजे इथे. She speaks loudly. Yes, good. चला तर तुम्हाला समजलेलं आहे. बघा, आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो. त्यामध्ये तुम्ही असेही काही वाक्य लिहू शकता. शी गोज टू मार्केट. तारा राइट्स द लेटर्स. एरिक लव्स टू रीड. आय ऑलवेज रीड बुक्स. ओके, या प्रकारचे वाक्य तुम्ही लिहू शकता. नाव कॅन वी मूव टू द नेक्स्ट वन? एव्हरीवन हॅज अंडरस्टूड? सिंपल प्रेझेंट टेन्स सगळ्यांना समजलाय का? नो, वॉकिंग नाही लिहू शकत तुम्ही. ही वॉक्स फास्टली. वॉकिंग हा तिथे आयएनजी प्रत्यय लागलेला आहे. वर्बला फक्त तुम्ही एस एस हा प्रत्यय लावू शकता. ओके. बघा, next is present continuous tense. Okay, so now we will see what is present continuous tense. Present continuous tense मध्ये काय असणार आहे बघा. सब्जेक्ट आय, वी, यू, दे, ही, शी, इट. सब्जेक्ट सगळीकडे सारखा राहणार आहे. ओके. हेल्पिंग वर्ब इथे चेंज होणार आहे. बघा, हेल्पिंग वर्ब आपला कोणता होता? आय, वी, यू आणि दे साठी डू होता. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण कोणता हेल्पिंग वर्ब यूज करत होतो? डू. DO डू. अँड फॉर ही, शी अँड इट वी वर युझिंग डज. ओके. ही, शी अँड इट साठी आपण डज हा हेल्पिंग वर्ब यूज करत होतो. ओके. तर इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण पाहत आहोत. तर आय, वी, यू, दे या सब्जेक्ट साठी आपण यूज करणार आहोत आय साठी एम. ओके. आय साठी आपण एम यूज करणार आहोत. वी, यू अँड दे साठी वी आर युझिंग आर. वी आर, यू आर, दे आर, आय एम. ओके. ही, शी अँड इट साठी वी आर युझिंग इज. ही इज, शी इज, इट इज. ओके. सब्जेक्ट अँड हेल्पिंग वर्ब झाला आपला फॉर्म्युला मधला. नेक्स्ट इज मेन वर्ब. मेन वर्बला इथे काय लागणार? आयएनजी फॉर्म. ओके. जो आता मी सांगितलं रॉंग आहे सिंपल प्रेझेंट टेन्स साठी, ते याच कारणाने सांगितलं कारण आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये वर्बला आयएनजी लावायचा असतो. मग यूज काय आहे या वाक्यांचा? इट डिनोट्स अन ऍक्शन दॅट इज हॅपनिंग नाव. अ लाईव्ह ऍक्शन म्हणजे चालू असणारी गोष्ट. ओके. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय? चालू वर्तमान काळ. बरोबर. म्हणजे चालू असणारी गोष्ट जेव्हा तुम्हाला वाक्यातून समजतं की आता इथे ही गोष्ट चालू आहे, तेव्हा तुम्ही त्याला म्हणायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके. व्हॉट इज द फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणते असणार आहेत? एम. आय साठी एम. वी, यू अँड दे साठी आर. ही, शी अँड इट साठी इज. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बला आयएनजी फॉर्म. ओके. बघा, आता इथे परत आपण वर्ब फॉर्म घेतलेले आहेत. प्रत्येक टेन्स साठी मी तुम्हाला हे दाखवणार आहे. बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स साठी आयएनजी फॉर्म. जर स्पीक आहे तर तुम्ही वापरणार स्पीकिंग. शाईन असेल तर शायनिंग. रीड असेल तर रीडिंग. लाफ असेल लाफिंग. स्लो सॉरी लाफ असेल
तर लाफिंग. क्राय असेल तर क्राईंग. वॉच असेल, बघत असेल तर वॉचिंग. स्टडी, स्टडिंग. प्ले, प्लेइंग. ओके, प्रत्येक वर्बचा तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आयएनजी फॉर्म लावायचा आहे. समजलं? फॉर्म्युला बघा एकदा परत. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, आय साठी एम. ओके, लक्षात ठेवा. देन मेन वर्ब ला आयएनजी फॉर्म. I am speaking English. The sentence will be I am speaking English. Okay. समजलं सगळ्यांना प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य कसे बनवायचे आहेत? ओके, नाव राईट युअर सेंटेन्सेस. चला, आय साठी तुम्ही एम यूज करणार. यू, वी साठी आपण आर यूज करणार. ओके, आय एम कुकिंग फूड. आय एम लुकिंग बर्ड्स. येस. ओके, वॉचिंग, इथे वॉचिंग लिहिलं पाहिजे. ओके, आय एम वॉचिंग बर्ड्स. कारण ग्रामर मध्ये आपण जर वाक्य अर्थपूर्ण असेल तरच त्याला आपण लिहू शकतो. ओके, आय एम रायटिंग स्टोरी. येस, गुड. वी आर स्टडिंग. येस. ओके. नो, शी इज व्हेरी. ओके, स्टॉप ओव्हर हिअर. शी इज व्हेरी इंटेलिजंट हे नाही येणार इथे. इथे तुम्हाला क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय लावला गेला पाहिजे. ओके. मीरा इज पेंटिंग अ. He is making model. MODEL model. Okay. Yes. पेंटिंग अ ड्रॉइंग असं नसतं. ओके, अर्थपूर्ण वाक्य सुद्धा तुम्ही लिहिली गेली पाहिजेत. पेंटिंग कशाची तरी पेंटिंग करत आहे असं काहीतरी लिहिलं पाहिजे. ओके, कोणत्या तरी वस्तूची किंवा कुठल्या तरी वस्तूची ड्रॉइंग काढत आहे. पेंटिंग अ ड्रॉइंग, ड्रॉइंग ऑफ समथिंग असं जर तू लिहिलंस तर इट विल बी, त्याला अर्थ लागेल. ओके. शी इज मेकिंग केक. ओके, चला लिहा पटापट. I am looking at the tree. Okay. I am writing articles on different topics. She is drinking coffee. He is going to the library. You are shopping in the market. They are playing football. He is reading various kinds of books. Okay. अशा प्रकारे तुम्ही क्रियापदाला वर्बला आयएनजी लावून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स लिहू शकता. ओके, एव्हरीवन हॅज अंडरस्टूड? ओके ना, बघा. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे हे तुम्ही कसं ओळखणार? काय कीवर्ड्स आहेत त्याच्यासाठी? लुक, लिसन, ऍट द मोमेंट, ऍट प्रेझेंट, प्रेझेंटली, नाव, राईट नाव, अँड. ओके, अशा प्रकारचे जर शब्द आले तर तुम्ही त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स लिहू शकता. Now we will move to the present perfect tense. Okay, present perfect tense म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये ऍज युजल वी आर युझिंग सब्जेक्ट आय, वी, यू, दे. तर जर आय, वी, यू, दे असे सब्जेक्ट असतील तुमचे, करता जर तुमचा आय, वी, यू, दे असेल तर तुम्ही हेल्पिंग वर्ब वापरणार हॅव. ओके, I have, we have, you have, they have. Okay. Now, if your subject is he, she or it, जर तुमचा कर्ता हा he, she, it असेल तर you will use has. He has, she has, it has. Okay, you will use has as a helping verb. आणि मेन वर्बला तुम्ही आता करणार आहात V3 फॉर्म. V3 is a past participle. ओके, पास्ट पार्टिसिपल. स्पीक, स्पोक, स्पोकन. बरोबर, स्पीकचा पास्ट टेन्स आपण लिहितो स्पोक.
आणि स्पोकन, स्पोकन काय असतो हा त्याचा पास्ट पार्टिसिपल, म्हणजेच त्या वर्बचा तिसरा फॉर्म, V3 फॉर्म आहे, बरोबर. त्याचा उपयोग होतो, इट डिनोट्स अन ऍक्शन दॅट हॅपन ऑलरेडी, म्हणजे ही प्रक्रिया आधी, याच्या आधी झालेली आहे, भूतकाळ नाही आहे हा, हा आहे प्रेझेंट टेन्सच, पण पूर्ण झालेली आहे क्रिया, म्हणून झालेली आहे असं म्हटलं आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, हाऊ यू विल मेक द सेंटेन्स, द फॉर्म्युला इज subject plus helping verb plus main verb. Okay, if I am taking subject as he, मग आपण कसं वाक्य बनवणार सांगा, he has spoken English. ओके, स्पोकन, जर मेन वर्ब मी V3 फॉर्म वापरत आहे तर स्पीक, स्पोक, स्पोकन, मग काय वापरणार मी, स्पोकन. ओके, बघा इथे वर्बचे फॉर्म दिलेले आहेत तुम्हाला, V3 फॉर्म. V3 फॉर्म काय आहे बघा, स्पीकचं स्पोकन, शाईनचं शोन. मग यासाठी तुम्हाला, जर तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे एक्झाम्पल्स बनवायचे आहेत किंवा रीड करायचे आहेत, आयडेंटिफाय करायचे आहेत, देन यू हॅव टू नो अबाउट पास्ट पार्टिसिपल. ओके, प्रत्येक क्रियापदाचा पास्ट पार्टिसिपल हे तुम्हाला आलं पाहिजे. काय फॉर्म्युला आहे बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्बचा पास्ट पार्टिसिपल, म्हणजे आय हॅव स्पोकन इंग्लिश. ओके, आय हॅव स्पोकन इंग्लिश, I have spoken English, we have spoken English, you have spoken English, they have spoken English. He has spoken English, she has spoken English, it has spoken English. Okay, तर सांगा मला, तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स समजलेला आहे का? ओके, हॅव यू अंडरस्टूड? तर मी आता तुम्हाला वर्ब सांगत आहे. ओके, आता तुम्हाला पहिले एक वर्ब सांगायचा आहे. नाव यू विल टेल मी एक वर्ब सांगणार आहे, त्या वर्बचा तुम्हाला मला पास्ट पार्टिसिपल सांगायचा आहे. चॅटबॉक्स मध्येच तुम्ही आन्सर लिहायचा आहे आणि नंतर त्या पास्ट पार्टिसिपलला तुम्ही यूज करणार तुमच्या सेंटेन्स मध्ये. ओके, अंडरस्टूड? आय विल टेल यू वन वर्ब, एक क्रियापद मी तुम्हाला सांगणार, त्या क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल तुम्ही लिहायचं आहे आणि त्या पास्ट पार्टिसिपलला यूज करून तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा एक सेंटेन्स बनवायचा आहे. ओके, फॉरगॉट, फॉरगॉट लिहा, फॉरगॉटचं पीपी लिहा, पास्ट पार्टिसिपल लिहा फॉरगॉटचं. Very good. Forgotten. Now use, everyone use forgotten in your sentence to write a sentence of present perfect tense. चला, फॉरगॉटन हा हे क्रियापदाचं तिसरं रूप यूज करून तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्सची काही वाक्य बनवायची आहेत. She has forgotten book. I forgotten. लक्षात ठेवा, काय आय फॉरगॉटन अबाउट द कॉम्पिटिशन नाही येणार. वाक्याची रचना कशी करायची आहे, आय नंतर काय लिहिणार तुम्ही, आय वी यू नंतर तुम्ही काय लिहिणार बघा एकदा परत. इकडे बघा काय आहे वाक्याची रचना, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. ओके, आय वी यू दे साठी तुम्ही हॅव लिहिणार, ही शी इट साठी तुम्ही हॅज लिहिणार. हेल्पिंग वर्ब आला पाहिजे. सॉरी, हे आय फॉरगॉटन लिहिलेले दोन्ही सेंटेन्सेस रॉंग आहेत. येस, आय हॅव फॉरगॉटन माय टिफिन बॉक्स, ही हॅज फॉरगॉटन पेन. गुड. चला, मानसी अनगा राईट, परत लिहा सेंटेन्सेस तुम्ही. हेल्पिंग वर्ब सुद्धा लिहायचा आहे आपल्याला. तुम्ही डायरेक्ट वर्ब, मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल यूज केलेला आहे. ही हॅज फॉरगॉटन हर लंच बॉक्स. ओके, चला, ज्यांचं रॉंग झालेलं आहे त्यांनी राईट करून लिहा सेंटेन्सेस. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब देन मेन वर्ब. ओके, आय हॅव फॉरगॉटन टू स्विच ऑफ द लाईट लास्ट नाईट. व्हेरी गुड.
बघा परत इथे पण चुकलेला आहे. शी फॉरगॉटन हर पेन, असं पॅन. ओके, यू वॉन्ट टू राईट पेन, राईट. शी नंतर हेल्पिंग वर्ब लिहायचा आहे. कोणता आहे हेल्पिंग वर्ब? शी नंतर काय यूज करणार आपण? हॅज. गुड. शी हॅज. इकडे लक्ष द्या, ज्यांचा रॉंग झालेला आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब देन मेन वर्ब. ओके, प्रत्येक सेंटेन्स साठी सब्जेक्ट असणार आहे आय, यू, दे, वी, ही, शी, इट. देन हेल्पिंग वर्ब आय साठी असणार आहे have, I, you, we, they have. She, he, it, has. And then you have to write past participle of the main verb. Okay, she has forgotten her clip. Very good. Okay, all are done. He has forgotten pen box. Okay, now. Okay, तर हे बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स तुम्ही कसं ओळखणार? रिसेंटली, ऑलरेडी, जस्ट नाव, जस्ट बिफोर, सो फार, सिन्स, सो फार, फॉर, हाऊ लॉंग, अँड अशा प्रकारचे काही वर्ड्स असतील तर तुम्ही त्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणू शकता. ओके, बघा, शी हॅज फॉरगॉटन हर फोल्डर. वी हॅव बीन टू कॅनडा. शी हॅज फिनिश्ड इज her homework, sorry, he has finished his homework. I have lost my purse. असे वाक्य तुम्ही लिहू शकता. ओके, तर आता एकच क्रियापद यूज करून आपण वाक्य लिहिलेले आहे. तर नेक्स्ट आय विल गिव्ह यू लूज. ओके, लूज. लूज हरवणे. ओके, लॉस. आणि नंतर पास्ट पार्टिसिपल काय आहे त्याचं? लॉस्ट. व्हेरी गुड, लॉस्ट. चला, लॉस्ट ला यूज करा. लॉस्ट हा तुमचा मेन वर्ब असणार आहे. You have to write sentence using formula subject plus helping verb then main verb. Okay, चला लवकर. Lost हा मेन वर्ब यूज करून तुम्हाला सेंटेन्सेस लिहायचे आहे. She has lost her chance. Very good. I have lost my compass. Yes, I have lost my expensive bag. Good. I have lost my science book. She has lost money. She is नाही येणार. Okay, she has. I have lost my pencil in school. Yes. He has lost his chance of singing in front of Tony Kakkar. She has lost her money. She has lost in the garden. Okay. Okay, all are done. Now we'll move to the next one. Okay. That is present perfect continuous. बघा, आपण प्रेझेंट कंटिन्युअस सुद्धा शिकलो आणि प्रेझेंट परफेक्ट सुद्धा शिकलो. यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे त्या दोघांना एकत्र केलेला आहे. बरोबर, तर बघा काय येणार आहे याचा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस सब्जेक्ट सेम असणार आहे तुमचा आय, वी, यू, दे. ओके, जर आय, वी, यू, दे असेल तर यू विल यूज हॅव बीन. ओके, एवढा वेळ आपण हॅव यूज करत होतो आणि हॅज यूज करत होतो. बरोबर, तर आता आपण त्याला त्याच्या पुढे कोणता काय लावणार आहोत? अजून एक वर्ब बीन.
BEEN बीन. ओके, जर हॅव बीन, हॅज बीन असं असेल तर तुम्ही त्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स लिहू शकता. प्रेझेंट परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे, त्यामुळे वर्बला यू विल यूज ING फॉर्म. ओके, बघा लक्ष द्या. I have been, we have been, you have been, they have been. Okay, he has been, she has been, it has been. Then main verb, मेन वर्बला तुम्ही ING फॉर्म लावायचा आहे. याचा उपयोग कशासाठी होतो इट डिनोट्स अन ऍक्शन दॅट हॅज स्टार्टेड इन द पास्ट until it is happening. बघा, पास्ट टेन्सचा देखील उल्लेख आलेला आहे इथे. बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स का म्हटलं गेलेलं आहे, जी ऍक्शन आहे ती पास्ट मध्ये सुरू झालेली आहे, पण ती सध्या वर्तमान काळात चालू आहे. ओके, वर्तमान काळात ती ऍक्शन चालू आहे, म्हणून याला आपण ING प्रत्यय लावायचा आहे आणि आपण याला म्हणतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, बघा, फॉर्म्युला इज सब्जेक्ट, सब्जेक्ट आय, हेल्पिंग वर्ब हॅव बीन, मेन वर्ब स्टडिंग. ओके, आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश. मग ह्याला आपण असं पण लिहू शकतो, आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 3 hours. आय हॅव बीन वॉचिंग TV सिन्स 5 PM. म्हणजे आतापर्यंत मी टीव्ही बघत आहे 5 PM पासून, म्हणजे ती क्रिया चालूच आहे, बरोबर, पण ती पास्ट टेन्स मध्ये चालू झालेली होती. बघा, जर आता वाजलं, आता 6:30 झालेत आणि मी 5 PM पासून टीव्ही बघत आहे असं मी सेंटेन्स मध्ये लिहिलंय, तर तो पास्ट टेन्स झाला, बरोबर. म्हणजे पास्ट टेन्स मध्ये क्रिया चालू झालेली आहे आणि ही ती वर्तमान काळात आता देखील चालू आहे. ओके, then you will call it as present perfect continuous tense. Subject plus helping verb, then main verb. Okay, बघा, कंटिन्युअस साठी ING फॉर्म लावायचा आहे. स्पीक यूज करत असाल तुम्ही तर तुम्ही लिहू शकता स्पीकिंग. आय हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश, वी हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश, ही हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश, शी हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश. ओके, दोज हू हॅव मेड मिस्टेक रायटिंग हेल्पिंग वर्ब, ज्यांना हेल्पिंग वर्ब लिहिताना मिस्टेक झालेली होती त्यांनी लक्षात ठेवा, प्रत्येक वाक्य लिहिताना सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब इज नेसेसरी. ओके, यू हॅव टू राईट युजिंग द फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब देन मेन वर्ब. जर कंटिन्युअस असेल तर मेन वर्बला ING लागणार. परफेक्ट टेन्स असेल तर मेन वर्बचा पास्ट पार्टिसिपल होणार आणि सिंपल टेन्स मध्ये मेन वर्ब तसंच राहणार किंवा तुम्ही त्याला यस हा प्रत्यय लावू शकता. ओके, तर बघा, आता आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल शिकत आहोत. देन यू विल राईट एज आय हॅव बीन किंवा शी हॅज बीन, ही हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश. ओके, ऑल अंडरस्टूड, समजलं सगळ्यांना? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल समजले का सगळ्यांना? ओके, यू कॅन राईट द सेंटेन्सेस एज आय हॅव बीन स्टडिंग फॉर 3 hours. I have been watching TV since 7 PM. Tara has been playing football for a long time. Okay, ओके, तुम्ही सर्वांनी सुरुवात केली आहे तर बघूया. I have been watching live IPL match. Okay, I have been doing the work since from, हे दोन्ही वर्ड नाही यूज करायचे माणसे एकत्र. ओके, तो सिन्स हा वर्ड ओके आहे या सेंटेन्स साठी. ओके, आय हॅव बीन डुईंग द वर्क सिन्स 7 PM. व्हेरी गुड. चला लिहा सगळ्यांनी. शी हॅज बीन प्लेइंग, शी हॅज बीन प्लेइंग खो खो. येस, या सेंटेन्सला तुम्ही पुढे अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी असं पण लिहू शकता, शी हॅज बीन प्लेइंग खो खो फॉर अ लॉंग टाइम. ओके, I have been doing dancing since 7 o'clock. Yes, I have been going out today at 7 PM. No, हे सेंटेन्स येणार नाही. हे सेंटेन्स लिहिलं त्यांनी लक्ष द्या. बघा, आय हॅव बीन गोइंग आउट टुडे म्हणजे तुम्ही या सेंटेन्स मधून असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की 7 वाजल्यानंतर मी जाणार आहे, बरोबर. पण आपण काय सांगितलेलं आहे, अगोदरच क्रिया झालेली पाहिजे, म्हणजे पास्ट टेन्स मध्येच ही क्रिया सुरू झालेली आहे, पण आपण ती
आता प्रेझेंट टेन्स मध्ये आहोत. ओके, तुम्ही असं लिहू शकता, आय हॅव बीन इन द मार्केट since 5 p.m. 6 p.m. Okay, no, it's perfectly all right. he has he has been, okay, he has been playing for long time लिहू okay, long time with his pet. he has been. ओके, हेल्पिंग वर्ब मध्ये आपण आता हॅव आणि हॅज सोबत बीन ऍड केलेला आहे, कारण आपण परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहोत. ओके, एव्हरीवन हॅज अंडरस्टूड? सगळ्यांना हे परत सांगा, मला समजलंय सगळ्यांना? ओके, आय हॅव बीन इन द मॉल सिन्स 8 p.m. येस, व्हेरी गुड. ओके, परत एकदा गो थ्रू करूया नाव. नंतर मी तुम्हाला काही सेंटेन्सेस दाखवणार आहे आणि तुम्ही मला त्याचा टेन्स सांगायचा आहे. एक सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवूया आपण. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण आज प्रेझेंट टेन्सचे 4 टाइप्सची रिव्हिजन केलेली आहे. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पास्ट अँड फ्युचर टेन्सची पण करूया. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघा, आय आणि हेल्पिंग वर्ब असणार आहे डू. आय डू, ही डज. आय डू, वी डू, यू डू, दे डू. ही डज, शी डज, इट डज. ओके, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब आणि नंतर मेन वर्बला V1 फॉर्म. V1 फॉर्म मध्ये बघा काय काय येतं. मेन वर्ब आणि त्याला तुम्ही एस सुद्धा लावू शकता. ओके, जर प्लुरल असेल, सिंगल असेल तर तुम्ही त्याला मेन वर्ब तसंच्या तसं यूज करायचं आहे. प्लुरल असेल तर तुम्ही त्याला एस सुद्धा लावू शकता. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये सुद्धा काय काय राहणार बघा. आता तुम्ही काय वापरलेलं सब्जेक्ट मध्ये, सिंपल सेंटेन्स साठी तुम्ही वापरलेला डू आणि डज, बरोबर. आय वी यू दे साठी तुम्ही डू वापरलेला. ही शी इट साठी तुम्ही डज वापरलेला. नाव इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तुम्ही वापरणार आय साठी एम, वी यू दे साठी आर आणि ही शी इट साठी इज. ओके, मेन वर्बला कंटिन्युअस मध्ये आयएनजी हा प्रत्यय लागतो, बरोबर. म्हणजेच आय एम डुईंग वर्क, आय एम रीडिंग बुक, यू आर रीडिंग बुक, शी इज रीडिंग बुक. ओके, नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट मध्ये बघा काय असतं, सब्जेक्टला सब्जेक्ट नंतर तुम्ही हेल्पिंग वर्ब आय वी यू दे साठी हॅव वापरणार. ही शी इट साठी तुम्ही हॅज वापरणार, बरोबर. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज. मेन वर्बचा तुम्ही इथे वापरणार आहात पास्ट पार्टिसिपल. ओके, लक्षात ठेवा, जरी प्रेझेंट टेन्स असला तरी तो परफेक्ट आहे, म्हणजे पूर्ण झालेला आहे. त्यामुळे तुम्ही मेन वर्बचं इथे तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल वापरणार आहात. आय हॅव फॉरगॉटन टू गो टू क्लास. ओके, शी हॅज फॉरगॉटन हर पेट इन द गार्डन. नाव प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये तुम्ही काय करायचं आहे, फक्त हॅव आणि हॅजच्या इथे आपल्याला बीन वापरून जो मेन वर्ब आहे त्याला आयएनजी फॉर्म लावायचा आहे, बरोबर. आय हॅव बीन प्लेइंग इन द गार्डन, शी हॅज बीन कुकिंग इन द किचन, इट हॅज बीन लाईन ऑन द फ्लोर. ओके, समजलेलं आहे सगळ्यांना? वाक्य बनवताना कसा फॉर्म्युलाचा उपयोग करायचा समजलेला आहे सगळ्यांना? ओके, तर प्रत्येक वाक्याची रचना काय असणार आहे, सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब आणि नंतर मेन वर्ब. पण प्रत्येक वाक्यानुसार तुमचा हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बची रचना बदलणार आहे. ओके, तुम्ही जिथे डू वापरलाय तिथे तिथे नंतर एम होऊ शकतो. ओके, आर होऊ शकतो किंवा हॅव होऊ शकतो, हॅव बीन होऊ शकतो. ओके, अकॉर्डिंग टू सेंटेन्सेस यू हॅव टू चेंज द हेल्पिंग वर्ब अँड द फॉर्म ऑफ द मेन वर्ब. ओके, सेंटेन्सच्या नुसार तुम्ही जो हेल्पिंग वर्ब आहे आणि जो मेन वर्ब आहे त्याचा फॉर्म सुद्धा बदलायचा आहे. ओके, नाव आय विल आस्क यू सम सेंटेन्सेस. टेल मी. फक्त तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे की कोणता टाईप आहे. ओके, Richard is interested to perform in the program. Okay,
Richard is interested to perform in the program. सांगा मला कोणता सेंटेन्स आहे हे. Richard is interested in perform in the to perform in the program. येस, इट्स अ सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, बघा लक्ष द्या. परफेक्ट कंटिन्युअस साठी वर्बला तुम्ही आयएनजी प्रत्यय लावणं गरजेचं आहे. प्रेझेंट सिंपल टेन्स मध्ये तुम्ही वर्बचा कोणताही फॉर्म यूज करू शकता. ओके, नाउ वी विल सी द नेक्स्ट वन. We have been trying to solve the problem for 2 hours. We have been trying to solve the problems for 2 hours. सांगा लवकर. We have been. Have been कशात आहे बघा. Yes, it's a perfect continuous types of sentence. Okay, present perfect continuous. परफेक्ट कंटिन्युअस आहे कारण हॅव बीन यूज केलेला आहे आणि त्यामध्ये कंटिन्युटी सुद्धा आहे. ओके, Alana attends the class every day. Alana attends the class every day. Yes, simple. It's a simple present tense. Alana attends the class every day is a simple present tense. Peter is coming to our place. Peter is coming to our place. Peter is coming to our place. Coming क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे. Continuous. Yes, it's a continuous types of sentence. ओके, आता मी काही माझे सेंटेन्सेस सांगत आहे जे इथे शो केलेले नाहीयेत. नीट लक्ष देऊन ऐकायचे आहेत आणि आन्सर द्यायचा आहे मला. ओके, तारा goes to school. तारा goes to school. GOES goes. तारा goes to school. लिहा कोणता टाइप आहे. Yes. Yes, very good. It's a type of simple present tense. Okay. Yes, good. Simple present tense. Now the second one baga. They are playing football now. They are playing football now. Yes, it's a present continuous.
टेन्स. दे आर प्लेइंग फुटबॉल नाऊ. लिहा. कोणता टेन्स आहे? येस, इट्स अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. Okay, the next is third one is she has forgotten her folder. She has forgotten her folder. लिहा. Yes, it's a present perfect tense. Okay, she has forgotten a folder. Present perfect. No, it's a present perfect tense. कंटिन्युअस नाही येणार मानसी, कारण इथे आपण फॉरगॉटन हे क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नाउ शी इज ड्रिंकिंग कॉफी. शी इज ड्रिंकिंग कॉफी. सांगा याचं काय येणार? शी इज ड्रिंकिंग कॉफी. Yes, it's a present continuous tense. Yes. Okay, present continuous tense. Now, I have been watching TV since 7 p.m. I have been watching TV since 7 p.m. याचं काय येणार सांगा? Yes, it's a present perfect continuous tense. Very good. It's a present perfect continuous tense. Okay. He is going to the library. He is going to the library. He is going to the library. It's not a perfect one. No. Yes. Present continuous tense. क्रियापदाला ing प्रत्यय लागलेला आहे. He is going to the library is a present continuous tense. Okay. I have been I have been studying English for 3 hours. I have been studying English for 3 hours. सांगा याचं काय लिहिणार? Present perfect continuous. It's a present perfect continuous. Yes, good. Okay, you all have understood जे आपण प्रेझेंट टेन्सचे 4 टाइप्स बघितलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे हे तुमच्या आन्सर वरून मला समजतंय. ओके, व्हेरी गुड एव्हरीवन. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आता आपण पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्सचे सुद्धा 4 टाइप्स बघणार आहोत आणि त्याचे सेंटेन्सेस सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे मला आन्सर्स द्यायचे आहेत. ओके, आता होमवर्क मध्ये तुम्ही सिंपल टेन्सचे प्रेझेंट टेन्सचे आपण जे टाइप्स बघितले, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस. ओके, हे जे टाइप्स बघितले त्याचे 5 सेंटेन्सेस तुम्हाला होमवर्क मध्ये लिहायचे आहेत. ओके, आता तुमचा सगळा सिलेबस झालेला आहे त्यामुळे नेक्स्ट इयरचा क्लास चालू होईपर्यंत आपण रिव्हिजन घेणार आहोत. त्यामुळे नेक्स्ट लेक्चरला जेव्हा तुमचं इंग्लिश ग्रामर असेल तेव्हा मी तुमची पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्सची रिव्हिजन घेणार आहे. ओके, नाव ऑल ऑफ यू कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन.
Bye, ma'am. Bye. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye bye. Bye, ma'am. Bye. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye.